नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजची रेसिपी आहे आपली भोगीची भाजी आणि बाजरीची भाकर। तर भोगीच्या भाजीसाठी लागणारे आपण साहित्य बघूयात। त्यासाठी मी इथे हा घेतलाय पावटा, त्याच्यानंतर हे घेतलंय वालाच्या शेंगा, त्याच्यानंतर हा ओला हरभरा, गाजर, बटाटा, फ्लावर, इथे मी घेतल्यात बीन्सच्या शेंगा आणि इथे वांग घेतलं। मला बोरं भेटली नाही म्हणून बोरं मी इथे टाकत नाही। आता आपण इथे मसाला भाजून घेतलाय। मसाल्यामध्ये मी घेतले इथे कांदा, खोबरं, त्याच्यानंतर इथे घेतले आपण तीळ आणि शेंगदाणे, आणि याच्यामध्ये आपण घेतले अद्रक आणि लसूण। आता आपण याचं वाटण करून घेणार आहोत। तर आपण कढईमध्ये तेल टाकून घेतले, त्याच्यामध्ये आपण तयार केलेला मसाला आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। छान याला असं परतून घ्यायचं अगोदर, व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे तेलामध्ये। आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत मिरची पावडर, नंतर आपण हळद टाकणार आहोत। तसंच याच्यामध्ये आपण गरम मसाला देखील टाकणार आहोत। हे सगळं व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। मसाला आता छान परतला गेला। आता आपण त्याच्यामध्ये भाज्या टाकून घेणार आहोत। याला छान एकत्रित करून घेणार आहोत। ह्या भाज्या छान मसाल्यामध्ये एकत्रित झाल्या पाहिजे। त्याच्या मसाल्यावर आपण ह्या भाज्या छान आधी परतून घेणार आहोत, त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहोत। सगळ्या बाजूंना भाजीला मसाला लागला गेला पाहिजे। बघू शकता आता सगळ्या बाजूंना आपल्या भाज्यांना मसाला व्यवस्थित लागलाय। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत। अगोदर चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घालायचं आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत आणि परत एकदा छान मिक्स करून घेणार आहोत। तर आपण याच्यावर झाकण ठेवून याला शिजवून घेणार आहोत। इथे ताटात घेतले आता बाजरीचं पीठ। आता आपण बाजरीची भाकर बनवून घेणार आहोत। तीळ देखील सगळ्या बाजूंना आपल्याला टाकून घ्यायचेत। आणि याला थोडंसं असं दाबून घ्यायचं, म्हणजे आपले तीळ भाकर शेकताना पडणार नाही। वरच्या बाजूने देखील आपण थोडेसे असे तीळ वरतून टाकणार आहोत, म्हणजे दोन्ही पण साइडने आपले छान असे तीळ लागतील। भाकर आपण उलटी करून घेणार आहोत। बघू शकताय छान भाजली गेली आपली भाकर। आता